एखाद्याचे शब्द किंवा वाक्य जसेच्या तसे, एखाद्याचे शब्द किंवा वाक्य जसेच्या तसे, जसेच्या तसे अवतरण चिन्हात घालून, अवतरण चिन्हात घालून लिहिले जाते, लिहिले जाते तेव्हा, तेव्हा तेव्हा त्याला डायरेक्ट स्पीच असे म्हणतात, त्याला डायरेक्ट स्पीच असे म्हणतात. इथे लिहिले बघा, डायरेक्ट स्पीच. डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष कथन, डायरेक्ट स्पीच कंसात प्रत्यक्ष कथन असे म्हणतात, प्रत्यक्ष कथन असे म्हणतात. खालच्या वेळेला एखाद्याचे शब्द किंवा वाक्य, एखाद्याचे शब्द किंवा वाक्य, पुढचा आकडा खालच्या वेळेला एखाद्याचे शब्द किंवा वाक्य, एखाद्याचे शब्द किंवा वाक्य आपल्या शब्दात बदल करून सांगणे, आपल्या शब्दात बदल करून सांगणे, आपल्या शब्दात बदल करून सांगणे याला, याला अप्रत्यक्ष कथन असे म्हणतात. याला आपल्या शब्दात बदल करून सांगणे याला अप्रत्यक्ष कथन असे म्हणतात, अप्रत्यक्ष कथन असे म्हणतात. आता इकडे पहा, आता वाक्याची मी थोडेसे आपल्या सोयीसाठी, तुमच्या सोयीसाठी काही 5 प्रकार केलेले आहेत. वाक्याचे किती प्रकार केलेत? 5 प्रकार तुमच्या सोयीसाठी केले, तुम्हाला समजावं म्हणून. मग वाक्याचे किती प्रकार आहेत? तर 5 प्रकार केले. कोणकोणते? तर पहिलं असर्टिव्ह सेंटेन्स, त्याला आपण स्टेटमेंट म्हणतो. दुसरा इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स, त्याला प्रश्नार्थी म्हणतो. तिसरा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, त्याला आपण आज्ञार्थी म्हणतो. चौथा रिक्वेस्टेड सेंटेन्स म्हणजे ती विनंतीवाचक वाक्य. आणि 5वा एक्सक्लामेटरी सेंटेन्स. असे वाक्याचे किती प्रकार पडतात? 5 प्रकार पडतात. ते तुम्हाला वाक्य ओळखता यायला पाहिजे. आणि वाक्य ओळखणे म्हणजेच इंग्लिशचा 50% अभ्यास करणे होय. वाक्य ओळखता येणे म्हणजे इंग्लिशचा अभ्यास ऑटोमॅटिकली 50% होते. मग प्रश्नचिन्ह आणि सोपं असते ओळखायचं. प्रश्नचिन्ह वाक्याच्या शेवटी असेल तर प्रश्नार्थी वाक्य, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. मुख्य क्रियापदांची सुरुवात झाली की ती इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी वाक्य. प्लीज वाक्यात असेल तर रिक्वेस्टेड सेंटेन्स. आणि एक्सक्लामेटरी मार्क शेवटी असेल तर एक्सक्लामेटरी सेंटेन्स. आणि ह्या चारही प्रकारात नसेल तर साधं वाक्य, असर्टिव्ह सेंटेन्स, असर्टिव्ह किंवा स्टेटमेंट. आपण तर खाली म्हणा, वाक्याचे 5 प्रकार पडतात. वाक्याचे 5 प्रकार पडतात. वाक्याचे 5 प्रकार पडतात. एक असर्टिव्ह सेंटेन्स. त्याला आपण विधानार्थी वाक्य म्हणणार आहे. त्याला आपण काय म्हणणार आहे? विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य असं म्हणणार आहे. सेकंड, इंटरॉगेटिव्ह. सेंटेन्स. त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणणार आहे. प्रश्नार्थी वाक्य, इंटरॉगेटिव्ह, प्रश्नार्थी. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स.
इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. त्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणणार. आज्ञार्थी वाक्य. रिक्वेस्टेड, त्याला आपण विनंतीवाचक. वाक्य असं म्हणणार आहे. आणि पाचवा जो आहे त्याला आपण एक्सक्लामेटरी. सेंटेन्स असं म्हणणार आहे. म्हणजे याला उद्गारवाचक. असा पाचवा प्रकार आहे. असे 5 प्रकार तुम्हाला या वाक्याचे असर्टिव्ह सेंटेन्स, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, रिक्वेस्टेड सेंटेन्स आणि एक्सक्लामेटरी सेंटेन्स असे तुम्हाला वाक्याचे किती प्रकार सांगता येतील? 5 प्रकार सांगतात. आता हे ओळखता येण्यासाठी काही आपण एक गोष्ट विचारात घेणार आहोत. आलं का लक्षात? विचारात कसं घ्यायचं बघा. तर पहिली गोष्ट अशी की इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सला, इंट्रॉगेटिव्ह म्हटलं की प्रश्नचिन्ह हे वाक्याच्या शेवटी फिक्स आहे. वाक्याच्या शेवटी काय आहे म्हणजे हे ओळखायचं काय अवघड नाही. हे तुम्ही चांगलं ओळखू शकताय, प्रश्नच नाही. हेही ओळखू शकताय, प्लीज असतं वाक्यावर. हेही ओळखू शकताय, शेवटी उद्गारवाचक चिन्ह असतं, उलट आय इंग्लिश मधलं. 3 वाक्याचा विषय संपला. 1 2 3 ओळखताय काय? ह्याचा थोडासा प्रॉब्लेम असतो. वाक्याची सुरुवात मेन व्हर्बनी होते. वाक्याची सुरुवात कशाने होते? मेन व्हर्बनी म्हणजे मुख्य क्रियापदानी होते. वाक्याची सुरुवात कशाने होते? मेन व्हर्बनी म्हणजे मुख्य क्रियापदानी होते. म्हणजे जसं स्टँड अप, सिट डाऊन, क्लोज द डोअर, ओपन द विंडो. म्हणजे क्लोज ही मुख्य क्रियापद, ओपन ही मुख्य क्रियापद, रन फास्ट रन मुख्य क्रियापद, कम हिअर कम मुख्य क्रियापद. अशी आज्ञा केलेली असते म्हणून तर आज्ञार्थी वाक्य म्हटलंय. आणि आज्ञा केल्यास मी पुढे कोणतरी काही समजूनच आज्ञा करतो ना आपण. का असं आपलं वीस कोण नाही पुढं आणि आपण आज्ञा करतो असं होतं का? सांगा बरोबर. होतच नाही. आणि तसं जर झालं तर मला त्याला वेळ लागते माणसाला नाही, जो कोणी बोलतोय त्याला. कारण कोणी नसताना आज्ञा करणारा म्हणजे वेळाच की नाही. तसं होऊ शकेल का? नाही. म्हणून आज्ञा करतो म्हणजे मुख्य क्रियापदानं सुरुवात. काय लक्षात आलं का? मुख्य क्रियापदानं काय होते? सुरुवात. आता आपण याची प्रत्येकाची खास असे नियम आहेत. इनडायरेक्ट स्पीच करण्याचे काय आहे ते नियम आहेत. प्रत्येकाला त्या सर्वांना मिळून 5 जणांना मिळून एक टेबल, 3 टेबल आहेत. या सगळ्यांचं व्यवस्थित लक्षात ठेवलं की तुम्हाला 2 मार्क्सला इनडायरेक्ट स्पीच विचारतात. एक वाक्य असतं, 4 बदल असतात, प्रत्येक बदलाला अर्धा मार्क असतो. असं 2 मार्कचं ग्रामर तुम्हाला देतो मी. आणि हे इनडायरेक्ट स्पीच जे आहे ते इथं जेवढं तुम्ही स्टडी कराल, चांगला स्टडी कराल की तुम्हाला जेव्हा जोपर्यंत तुम्ही इंग्लिश शिकणार आहात, मग कुठेही जावा, इंग्लिशचा सब्जेक्ट घेऊन शिका. तुम्ही ग्रॅज्युएशन करा त्याच्यामध्ये, नाहीतर तुम्हाला कुठलीही परीक्षा देताना, स्पर्धात्मक परीक्षा द्या, तिथे इंग्लिशचा उपयोग ह्या इनडायरेक्ट स्पीचचा, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा उपयोग होईल. प्लस तुम्ही जेव्हा इंग्लिश मधली उत्तरं लिहिता आहात, प्रश्नांची उत्तर लिहिता, तेव्हा त्या 3 टेबलचा उपयोग होणार आहे. लक्षात आलं का? म्हणजे आपण एक बदल करतो. काय होतं? मी ना से आय एम पेसिमिस्टिक. ठीक आहे ना? आता तुम्हाला उत्तर सांगितलं, प्रश्न विचारला, हाऊ वॉज मीना, मीना कशी होती. तर तुम्ही काय लिहिणार? तिथं बघून लिहिणारे विद्यार्थी काय लिहितात? आय वॉज पेसिमिस्टिक.
आता मीना म्हणते आय वॉज पेसिमिस्टिक, तुम्ही बी म्हणते आय वॉज पेसिमिस्टिक, म्हणजे तिथं मीनाच्या ऐवजी तुम्ही आला ना, असा त्याचा अर्थ. तुम्ही म्हणताय मी पेसिमिस्टिक आहे, मग आम्ही कशी मार्क्स तुम्हाला द्यायची सांगा बरोबर. तिथं आईचा बदल सी व्हायला पाहिजे, समजते का? ईचा बदल वॉज व्हायला पाहिजे, म्हणून मग सी वॉज पेसिमिस्टिक. सी बदल केला तुम्ही की तुमचं बरोबर, आईचा बदल काय केला, सी केला की तर तुमचं उत्तर बरोबर, अन्यथा उत्तर चुकीचं. मग आम्ही लिहिलो होते मग आईचा बदल केला नाही म्हणून काय फरक पडला, असं आपण उत्तर प्रश्न विचारतो. तसं नसतं ते. आई म्हणजे तुम्ही त्या पुस्तकात काय करताय, त्या धड्यात काय करताय, असं त्याचा अर्थ होतो. म्हणून ते तुमचं उत्तर. म्हणून हे 3 टेबल महत्वाचे. आले का लक्षात? हे 3 टेबल अतिशय महत्वाचे. त्यातलं एक एक टेबल आपण बघूया. पहिल्यांदा वर हेडिंग टाका, असर्टिव्ह सेंटेन्स. अच्छा, तर हे बघा स्टेटमेंट पहिला काय घेतला, स्टेटमेंट. आता लक्षात ठेवा मी काय म्हणलं, जे वाक्य इंट्रॉगेटिव्ह नसतं, जे वाक्य इम्पेरेटिव्ह नसतं, जे वाक्य रिक्वेस्टेड नसतं, जे वाक्य एक्सक्लेमेटरी नसतं, ते असर्टिव्ह असतं. ह्याच्या प्रकारातला ह्या ओळखायचं कसं, ह्याला काही खास असा नियम नाहीये. 4ही प्रकारात नसलं की हे 5व्या प्रकारात आलं. अगदी सोपं सांगितलं. हे कसं ओळखायचं, प्रश्नचिन्ह असतं. हे कसं ओळखायचं, मेन व्हर्बनी स्टार्ट होतं. हे कसं ओळखायचं, प्लीज असतं. हे कसं असतं, उद्गारवाचक चिन्ह असतं. ह्या 4 प्रकारात नसलं की ह्या प्रकारात आलं. समजलं का? म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स हे ओळखण्यासाठी ह्या 4 प्रकार माहिती पाहिजे, आणि हे तर सोपंच आहे. द्या तिथं खाली जे वाक्य प्रश्नार्थी, कॉमा आज्ञार्थी, कॉमा रिक्वेस्टेड, कॉमा एक्सक्लेमेटरी, म्हणजे विनंतीवाचक. प्रश्नार्थी, आज्ञार्थी, विनंतीवाचक, उद्गारवाचक. यापैकी नसते, यापैकी नसते, ते वाक्य विधानार्थी म्हणजे असर्टिव्ह असते. ते वाक्य विधानार्थी म्हणजे असर्टिव्ह असते. आता इकडे बघा, आता त्याचे नियम आपल्याला सांगायचे आहे. तर समजा असं वाक्य, राहुल सेड, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, माय ब्रदर वर्क्स इन बँक, माय ब्रदर वर्क इन बँक, इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट फुल स्टॉप, असं वाक्य दिले. आता हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे हे ओळख कसं, तर शेवटी प्रश्नचिन्ह नाही, उद्गारवाचक चिन्ह नाही, प्लीज नाही, आणि मेन व्हर्बनी स्टार्ट नाही. आता माय का मेन व्हर्ब आहे का सांगा बरोबर. म्हणजे स्टार्ट इथून इथं स्टार्ट म्हणजे ह्याचा संबंध नाही, अवतरण चिन्हातील वाक्य स्टार्ट कशाने होते बघायचं, इथं बघायचं असते. म्हणजे हे असर्टिव्ह आलं की नाही असं पहिला ओळखायला शिकायचं. वाक्य ओळखले की तुम्हाला करायला काय प्रॉब्लेम नाही. मग तुम्हाला ते दिलेले मी आता रोज पाठ केले की तुमचं काम संपते. आता बघा ना, इथं मी पहिला माझा नियम आहे, वाक्यात सेड किंवा सेड टू आलं, वाक्यात सेड टू येतं शक्यतो. सेड आलं की सेड मध्ये बदल करायचा नाही, सेड आलं की सेड मध्ये बदल करायचा नाही, सेज आलं की सेज मध्ये बदल करायचा नाही. याला रिपोर्टिंग व्हर्ब म्हणतात. त्याला सेड, सेड टू, टोल्ड यांना रिपोर्टिंग व्हर्ब म्हणायचं. रिपोर्ट, याला आणखी एक शब्द रिपोर्टेड स्पीच बी म्हणतात त्याला.
डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीचला काय म्हणतात, रिपोर्टेड स्पीच सुद्धा म्हणतात. म्हणजे रिपोर्टिंग स्पीच, कथन करणारे क्रियापद. रिपोर्टिंग स्पीचचा अर्थ काय, कथन करणारे. सेड म्हणजे सांगितले, टोल्ड म्हणजे, सेड म्हणजे सांगणे, टोल्ड म्हणजे सांगितले, सेज म्हणजे सांगतो. म्हणजे हे जे शब्दाचे अर्थ जे आहेत हे तुम्हाला रिपोर्ट करतात. रिपोर्ट करणे म्हणजे सांगतात, म्हणून तर रिपोर्टिंग वर्ड म्हणतात. आणि मग वाक्यात, ह्या प्रकारच्या वाक्यात जर सेड आला, वाक्यात सेज आला, तर ह्या सेड सेज मध्ये काही चेंज करायचा नाही. फक्त वाक्यात सेड टू आला तर सेड टूच्या ठिकाणी काय लिहायचा, टोल्ड लिहायचा. TOLD पहिला नियम. वाक्यात सेड टू आला तर काढायचं, तिथं काय लिहायचा, टोल्ड. इथंच लक्षात ठेवा, इथं. आणि पुढचा माझा वाक्य नियम आहे, जोडशब्द द्याट लिहावा. जोडशब्द म्हणजे इथं असतो, ही जी अवतरण चिन्ह आहे ना, हे काढायचं आणि इथं द्याट लिहायचं. आता जोडशब्द इथं जोडशब्द जोडशब्द म्हणजे हे आणि हे दोन्ही जोडायचं आहे. जोडशब्द द्याट लिहावा. समजलं का. सेज किंवा सेड आला तर त्याला काही बदलायचं नाही, ते तसंच ठेवायचं. पण सेड टू आला तर सेड टूच्या ठिकाणी काय लिहायचा, त्याला रिपोर्टिंग वर्ब म्हणतोय. रिपोर्टिंग वर्ब काय करायचं, रिपोर्टिंग वर्ब. आकडे ऐकल्या. वाक्यात रिपोर्टिंग वर्ब, वाक्यात रिपोर्टिंग वर्ब सेड, SAID, सेड किंवा सेज, SAYS, सेज आल्यास, सेज आल्यास, सेड किंवा सेज आल्यास बदल करू नये. त्याच्यात बदल करू नये, त्याच्यात बदल करू नये. तर वाक्यात सेड टू आल्यास, वाक्यात सेड टू आल्यास, सेड टू आल्यास काढून, सेड टू आल्यास काढून त्या ठिकाणी टोल्ड लिहावे. त्या ठिकाणी टोल्ड लिहावे. सेड टू वाक्यात आला तर त्या ठिकाणी काढायचं आणि टोल्ड लिहायचं. टोल्ड लिहायचं. सेड टू काढायचं आणि काय लिहायचं, टोल्ड. जर का खालच्या वाल्या वाक्यात सेज, SAYS, वाक्यात सेज, वाक्यात सेज, SAYS आल्यास काळाचा बदल करू नये. काळाचा बदल करू नये. काळाचा बदल करू नये. त्याला काळाचाला अंडरलाईन करा, सेजला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा टाका. सेज आल्यास काळाचा बदल करू नये. तिसरा क्रम. वाक्यात डू, डज, डीड आल्यास काढून, डू, डज, डीड आल्यास काढून क्रियापदाचा भूतकाळ करावा. क्रियापदाचे दुसरे रूप म्हणजे V2. क्रियापदाचा भूतकाळ कंसात V2. क्रियापदाचा भूतकाळ कंसात V2 करावे. क्रियापदाचा भूतकाळ कंसात V2 करावे. चौथा क्रम. जोड शब्द दॅट लिहावा.
जोड शब्द, त्याला कनेक्टिव्ह वर्ड्स म्हणतात. कनेक्टिव्ह वर्ड, जोड शब्द दॅट लिहावा. THAT, जोड शब्द दॅट लिहावा. जोड शब्द दॅट लिहावा. आणि खालच्या वेळेला 5वा नियम, वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसल्यास, वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसल्यास मुख्य क्रियापदाचे, वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसल्यास मुख्य क्रियापदाचे फिटू करावे. क्रियापदाचे फिटू म्हणजे भूतकाळी रूप करावे. मुख्य क्रियापदाचे भूतकाळी रूप करावे म्हणजेच फिटू करावे. आणि अजून एक नियम आहे, वाक्य युनिव्हर्सल ट्रुथ, वाक्य युनिव्हर्सल ट्रुथ, त्याला मराठीमध्ये म्हणतात कंसात लिहा युनिव्हर्सल ट्रुथ, त्रिकालबाधित सत्य. युनिव्हर्सल ट्रुथ म्हणजे त्रिकालबाधित, त्रिकालबाधित म्हणजे तिन्ही काळात. त्रिकाल, त्रि म्हणजे तीन, काल म्हणजे काळ, फ्युचर टेन्स असेल, पास्ट टेन्स असेल, प्रेझेंट टेन्स असेल. त्रिकालबाधित म्हणजे भविष्यात बी असेल, प्रेझेंट मध्ये जे आहे आणि पास्ट मध्ये होती. पृथ्वीच्या बाबतीत बोलायचं झालं, अर्थ revolves around herself or itself, म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरते, फिरत आहे, फिरत असेल. अर्थ revolves around the sun, सूर्याभोवती फिरत होती, फिरते आहे, फिरत असेल. त्रिकालबाधित सत्य. लक्षात आलं का? म्हणजे हे किंवा सूर्य पूर्वेला उगवतो, सन रायझेस इन द ईस्ट, सेट्स म्हणजे मावळतो, सन सेट्स इन द वेस्ट. हे त्रिकालबाधित आहे. आत्ताही पहिलं घडत होतं, आत्ताही घडतंय आणि पुढेही घडत राहणार आहे. काय बदल होणार आहे काय माहित नाही, बदल होईल काय माहित नाही आपल्याला, पण होणार, तसंच राहणार आहे ते तसंच राहणार आहे. आणि मग मला सांगा युनिव्हर्सल ट्रुथ, ह्याच्यात काय करायचं, काही काळाचा बदल करायचा नाही. म्हणजे वाक्य जर युनिव्हर्सल ट्रुथ असेल तर काळाचा बदल करायचा नाही. लक्षात घ्या, से झाल्यानंतर काळाचा बदल करायचा नाही आणि युनिव्हर्सल ट्रुथ आलं तर काळाचा बदल करायचा नाही. लिहा तर मग, काळाचा बदल करू नये, काळाचा बदल करू नये. आता आपण एक जोडशब्द दॅट कधी वापरायचं, नेहमीच वापरायचं. नेहमीच प्रत्येक स्टेटमेंटच्या असर्टिव्हच वाक्य आलं ना की प्रत्येकाला दॅट हा जोडशब्द वापरायचा. अवतरण चिन्ह काढायचे आपल्याला, लक्षात घ्या. म्हणलं की त्याच्यात जोडशब्द दॅट आलाच. आता आपण सगळे 4चे नियम घेत बसण्यापेक्षा आता मी पहिल्याचे नियम तुम्हाला दिलेले. आता 3 टेबल जे लागणार आहेत, सगळ्यांना लागणार आहेत, सगळ्या पुढच्या सगळ्यांना लागणार आहेत. ते 3 टेबलचा पहिला स्टडी करूया. पहिला आपण एकाचीच वाक्य कशी सोडवायची बघूया आणि नंतर दुसरा तिसऱ्याचे नियम घेत संपवूया. कारण हे लगेच मोठा पॉइंट आहे, शिस्तीतच घेतलं पाहिजे, समजलं पाहिजे. संपवणे म्हणजे समजलं नाही. तर पहिला पॉइंट काय घेतला मी, असर्टिव्ह सेंटेन्स. आता मला 3 टेबल द्यायचे तुम्हाला. त्यात मध्ये पहिलाच एक टेबल आहे तो काळाचे बदल म्हणजे टेन्सचे चेंज आहेत, काळाचे बदल. दुसरा आहे तो शब्दांचे बदल आणि तिसरा आहे तो सर्वनामांचे बदल. असे 3 टेबल पाठ झाले पाहिजेत, मग ते कुठेही उपयोगी पडतात.
अगदी एकाच ठिकाणी उपयोग पडतात असं नाही, एवढ्या 2 मार्कासाठी आहे असं नाही. तुम्ही जिथं जिथं इंग्लिश बोलाल, जिथं जिथे इंग्लिशचा वापर करा, जिथं जिथे इंग्लिश लिहाल, तिथं तिथं या 3 टेबलचा उपयोग करा. म्हणजे अतिशय महत्वाचे टेबल आहेत. म्हणून त्यातला पहिला टेबल, हे नियम पहिले संपले, आता पहिला टेबल मी देणार आहे. तो पहिला टेबल म्हणजे काळाचे बदल. काळाचे बदल, चेंज इन टेन्स. 2 पाठ करायचे, एक डायरेक्ट म्हणायचं, दुसरा इनडायरेक्ट म्हणायचं. आणि लक्षात ठेवा, तुम्ही एवढं केलं ना की तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच कधीही विसरणार नाही. फक्त तुम्ही पाठांतर केलं पाहिजे, तेवढेच टेबल्स पाठांतर करा आणि नियमांचं. तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच हो की नाही, त्यातला डायरेक्ट भाग करायचा, इनडायरेक्टचा एक भाग करायचा आणि टेबल आखायचं. आता तुम्हाला माहिती आहे सहाय्यकारी क्रियापद आपल्या सगळ्यांची पाठ आहेत, निश्चितपणे पाठ आहेत. माझा विश्वास आहे तुमच्यावर, हे की नाही, की तुम्हाला ते निश्चितपणे पाठ असणार आहेत आणि आहेतच. तर मी त्यातली सहाय्यकारी क्रियापदांचे बदल, म्हणजे काळांचे बदल होतात, म्हणजे कुणाचे बदल होतात, सहाय्यकारी क्रियापदांचे बदल होतात. काळांचे बदल करायचे म्हणजे कुणाचे बदल करायचे, तर सहाय्यकारी क्रियापद. आता त्यामध्ये समजा वाक्यात तुम्हाला दिलेल्या वाक्यात एम किंवा ई झालं, हे डायरेक्टचं वाक्य, तुम्हाला येताना डायरेक्टचं वाक्य देणार आणि इनडायरेक्ट करायला. पण 12वीत गेल्यानंतर, 12th मध्ये गेल्यानंतर तुम्हाला उलट विचारतात, इनडायरेक्ट देतात आणि डायरेक्ट करायला लावतात, असे प्रश्न विचारतात. म्हणजे अवतरणचिन्ह काढून टाकतात आणि त्याचे डायरेक्ट स्पीच झालेले देतात तुम्हाला, आणि तुम्ही पुन्हा अवतरचिन्हात घालायचं. म्हणजे जे वापरलेलं असतात, आपण जे वापरतो ते काढायचं असतं, बस बाकी काय नाही. जोड शब्द वापरला असतो काढायचा, सेट टूच्या ठिकाणी टोल्ड असेल तर सेट टू घालायचा, असं असा चेंज करायचा असतो. तो नंतरचा विषय. अगोदर डायरेक्टचा आपण इनडायरेक्ट बघूया कसं करायचं ते. तर डायरेक्टचं एम, डायरेक्टच्या वाक्यात एम ई झालं तर त्याचा बदल वॉज करायचा, वॉज करायचा. वाक्यात काही येऊ दे, एम येऊ दे, इज येऊ दे, वॉज करायचं. समजा वाक्यात आर आलं, त्याचा वेअर करायचा. वाक्यात डू किंवा ड झालं, त्याचा डीड करायचा. तुम्हाला सांगितलं वाक्यात डू ड झाल्यास काय करायचं, क्रियापदाचा भूतकाळ करावा. म्हणजे डू ड झालं तर दीड होतो, दीड झालं की दीड काढून टाकायचं आणि क्रियापदाचा भूतकाळ करायचा. समजा वाक्यात हॅव किंवा हॅज झालं, त्याचा हॅड करायचा. वाक्यात कॅन आलं, त्याचा कुड करायचा. समजा विल आलं, त्याचा वुड करायचा. कॅन, कुड, विल, वुड. शाल आलं तर त्याचा शुड करायचा. मे आलं त्याचा माइट करायचा. आणि मस्ट आलं तर त्याचा हॅड टू करायचा, त्याचा हॅड टू करायचा. एम इज आलं तर वॉज, पाठच करून ठेवायचं. एम इजचा वॉजच व्हायला पाहिजे, आर चा वेअरच व्हायला पाहिजे, डूडचा डीडच व्हायला पाहिजे, हॅव्हचा हॅडच व्हायला पाहिजे, कॅनचा कुडच व्हायला पाहिजे, विलचा वुडच व्हायला पाहिजे, शॅलचा शुडच व्हायला पाहिजे, मेचा माइट आणि मस्टचा हॅड. असे 9 चेंजेस आहेत, 9 बदल आहेत. कधी कधी कसं होतं, वाक्यात आर येतं आणि आपल्याला समजा यू वाक्यात आलं, यू आर असं वाक्यात येतं की यू नंतर आरच येणार, दे नंतर आर येणार. यूचा बदल आपण समजा वाक्याप्रमाणे किंवा कर्त्याप्रमाणे आपण सेट टूच्या अलीकडे जी कर्ते असतात की नाही, अवतरण चिन्हाच्या अलीकडे कर्ते असतात की नाही,
त्याच्यावर आपण समजा ही करावं लागलं, सी करावं लागलं, तर आपल्याला आरचा बदल वेअर न करता तो वॉज घ्यावा लागतो. ते आपण वाक्य करताना लक्षात येईल. म्हणजे कारण ही समजा वाय यूचा बदल जर ही झाला आणि यूचे दोन अर्थ, तू किंवा तुम्ही, तू अर्थाने आला तर हीच करावं लागणार, तुम्ही अर्थाने आला तर ते करावं लागणार. तो बदल मी तुम्हाला तिसऱ्या टेबलमध्ये देणार आहे. मग ते जर का तुमचा जर का यूचा बदल जर तुम्ही ही केला तर ही वेअर होईल का? आपण दिलेल्या वाक्यात यू आर असं असणार ना. यूचा बदल ही केला तर आरचा बदल वेअर करून चालेल का? नाही. आरचा बदल आपण आरचा बदल वेअर करायचा, पण वेअर घेऊन ही नंतर वेअर चालत नाही, म्हणून वॉज घ्यायचं. ते आपण काळानं वचनाच्या प्रमाणे मग तृतीय पुरुष आहे का, अनेक वचन आहे का, एक वचन, त्याप्रमाणे आपण ते करू शकतो वाक्य सोडवताना. फक्त लक्षात ठेवायचं काय, आरचा वेअर, एम इजचा वॉज, डू डजचा डीड, हॅवचा हॅड, कॅन कुड, शाल शुड, विल वुड, मी माईट आणि मस्ट हॅड टू, एवढा तोंडपाठ करून ठेवा, म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही. कुणाचे बदल हे काळाचे. पहिला टेबल लक्षात आलं तुमच्या. दुसरा टेबल, टेबल 2 आहे तो शब्दांचे बदल, चेंज ऑफ वर्ड, शब्दांचे बदल. चेंज ऑफ वर्ड्स, शब्दांचे बदल आपल्याला करायचे. असंच दोन भाग करा, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. डायरेक्ट अँड इनडायरेक्टचे दोन भाग करा. समजा वाक्यात धीस आलं, धीस, तर त्याचा तुम्ही करायचा दॅट. धीस हा शब्द वाक्यात आला, धीस, तर त्याचा तुम्ही काय करायचा, दॅट हा बदल करायचा. समजा वाक्यात दीज आलं, THESE, धीस म्हणजे धीस म्हणजे हा, दॅट म्हणजे तो, धीस म्हणजे हा, हा त्याच होणार तो. दीज म्हणजे हे, दीज म्हणजे हे, दोज म्हणजे ते, दीज म्हणजे मराठीमध्ये हे म्हणतो आपण, त्याच होणार दोज, त्याच होणार हे, ते. दीज म्हणजे जवळ असलेल्या काही गोष्टी आणि दोज म्हणजे लांब असणाऱ्या काही गोष्टी. आणि हे सुद्धा आपल्याला प्रश्नांची उत्तर लिहिण्यासाठी मदत करतात, लक्षात घ्या. तर दीजचा बदल दोज होतो, धीसचा बदल दॅट होतो. हिअर, येथे, हिअर, हिअर म्हणजे येथे, त्याचा बदल होतो देअर, तेथे, येथेचा बदल तेथे होणार. वाक्यात तुमच्या येताना हे येणार, तुम्ही बदल कसा करायचा. धीसचा दॅट, दीजचा तोच, हिअरचा देअर, THERE बर का, तो THEIR एक वेगळा असतो, त्यांचा अर्थ हा इथं देअर, तेथे. टुडे, आज, त्याचा बदल दॅटडे, त्याचा बदल दॅटडे, त्या दिवशी. टुमारो, त्याचा बदल होतो द नेक्स्ट डे, द नेक्स्ट डे, द नेक्स्ट, उद्या, उद्या म्हणजे ना, टुमारो म्हणजे उद्या, उद्या म्हणजे नेक्स्ट डे म्हणजे पुढचा दिवस, नेक्स्ट डेचा अर्थ काय, पुढचा दिवस. येस्टरडे, येस्टरडे म्हणजे काल, त्याचं म्हणणार द प्रिव्हियस डे, म्हणजे मागचा दिवस, काल म्हणजे मागचा दिवस. येस्टरडे म्हणजे काल, मागचा दिवस. येस्टरडे द प्रिव्हियस डे, टुमारो द नेक्स्ट डे, येस्टरडे द प्रिव्हियस डे. टुनाइट,
tonight, that night, that night, ago, before, ago, before, now, then. असे याचे 9 चेंजेस आहेत. बरोबर. शब्दांचे बदल, त्याचे 9 बदल आहेत. आणि अजून एक टेबल आहे, हाही महत्वाचा, हा सुद्धा काळाचे बदलही महत्वाचा, हाही महत्वाचा. तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहिताना हेच टेबल फार उपयोगी पडेल. म्हणजे प्रश्नांची उत्तरे लिहा, काळाचा चेंज करून लिहित असताना हा उपयोगी पडेल, चेंज डिव्हाइस मध्ये उपयोगी पडेल, आणि कुठंही तुम्हाला इंग्लिश वापरताना याचा उपयोग होणारच आहे. लक्षात घ्या. म्हणून हे अगदी तोंडपाठच करून ठेवायचे, माग काहीही ठेवायचं नाही. समजलं? हे झाले कशाचे बदल म्हणायचं. आता लास्ट जो आहे तिसरा टेबल, त्याला म्हणायचं सर्वनामाचे बदल. हा सर्वात महत्वाचा, दोन्हीपेक्षाही महत्वाचा तिसरा टेबल दोन्हीपेक्षाही महत्वाचा, आणि तोच पाठ झाला पाहिजे. हे तर पाठ होतातच, दोन भाग करा, हे पाठ होतातच, पण सगळ्यांचे पाठ होतात, पण हे तिसरा टेबल पाठ होणं अतिशय महत्वाचं. समजा वाक्यामध्ये तुमच्या आय आलं, आय, आता आय माहिती आहे तुम्हाला. वाक्यात जर आय आलं, काय आलं, आय आलं, तर आता आय म्हणजे पुरुष बोलताना आयच म्हणतो, आणि स्त्री बोलताना सुद्धा काय आयच म्हणते ना. पुल्लिंगी असेल तरी आय, स्त्रीलिंगी असेल तरी आयच. मग ह्याचे बदल काय व्हायला पाहिजे. इथं आय सेमच आहे दोघांना, तर याचा चेंज इनडायरेक्ट स्पीच करताना पुरुष बोलत असेल तर पुल्लिंगी असेल तर ही, आणि स्त्रीलिंगी असेल तर सी. म्हणजे त्याचे 2 बदल होतात, आयचे बदल ही किंवा सी. मग कोण बोलत आहे त्याच्यावर आपण ठरवायचं आईचा बदल काय करायचा. तर त्या वाक्यात समजतं आपल्याला कोण बोलतंय ते, का नाही समजत. नाव असतेच की, त्याच्यावर समजते. समजा यू हा जो आहे तो तू अर्थाने असेल, यूचे 2 अर्थ, तू अर्थाने असेल, तू अर्थाने असेल तर त्याचा बदल आपण ही करू शकतो, सी करू शकतो, हिम करू शकतो, हर करू शकतो. 4 बदल होतात. वाक्य जसं असेल त्या पद्धतीने त्याचा बदल होणार आहे. ही, सी, हिम, हर, ही, सी, हिम, हर, 4 बदल होतात. जसं वाक्य तशा पद्धतीने, जशी गरज आहे तसं आपण तो चेंज घेणार आहोत. थर्ड, यू, दुसरा यू, तुम्ही सारखा, तुम्ही सारखा अर्थ, तुम्ही सारखा अर्थ घ्यायचा. तुम्ही सारखा अर्थ घ्या. मग दे, देम, देअर, दे, देम, देअर, ह्याचे मी 3 बदल आहेत. ती आया बघ, इथला देअर म्हणजे त्यांचा असा अर्थ. तुम्ही म्हणून हा यूचा बदल तुम्ही आहे म्हणून तसा बदल. आवर जर असेल, आवर आमचा अशा अर्थाचा असेल तर देअर होणार त्याचा बदल, देअर, टी आया, आवरचा बदल देअर. आम्ही, आवर आमचा, आवर म्हणजे आमचा, देअर म्हणजे त्यांचा, आमचा, देअर म्हणजे त्यांचा, असा त्याचा अर्थ होईल. आमचा, त्यांचा. युवर, युवर, यू म्हणजे तुमचा, ठीक आहे. युवरचा बदल, आता युवर म्हणजे तुझाही म्हणू शकतो आपण, तुमचाही म्हणू शकतो, म्हणजे जे जास्त बदलणार त्याचा बदल. युवर तुझा, हिज, हिम, हिज, हर,
त्याचा तिचा देम देअर युवरचे बदल 4 होतात. मग तो तुझा म्हणून असेल तर हिम हर, तुमचा म्हणून असेल तर देम देअर. वी जर वाक्यात आलं तर त्याचं करायचं दे. वीचा बदल दे. वाक्यात जर वी असेल तर त्याचं दे करायचं. मी असेल मी, हिमहर. काल एका वाक्यात आपण बघितलं असेल बघा, मी असेल तर हिमहर. माईन असेल हिज हर. असे त्याचे काय म्हणायचं बदल. हे झाला तिसरा. हा अतिशय महत्वाचा टेबल तुमच्या लक्षात आला असेल. हा आपल्याला उत्तरासाठी सगळ्यासाठी उपयोगी पडणार आहे. असे तुमचे काळाचे बदल, शब्दांचे बदल आणि सर्वनामांचे बदल हे एवढे पाठ असले पाहिजेत. हे पाठ असले की तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच काही अवघड जाणार नाही.